श्रोते हो नमस्कार. आजच्या ध्यास नव्या भारताचा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत आखण्यात आली आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केली. ही यात्रा देशातील 2,55,000 ग्रामपंचायतींमधून जाणार आहे. या यात्रेत 2,000 पेक्षा जास्त वाहनं ग्रामीण भागातून यात्रेसोबत निघाली आहेत, तर 3,700 शहरांमधून यात्रा जाणार आहे. आदिवासी बहुल भागातून या यात्रेची सुरुवात झाली. समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची कहाणी सांगण्यात येत आहे. तसेच लाभार्थी आपले अनुभव मेरी कहाणी मेरी जुबानी या पोर्टलवर शेअर करीत आहेत. क्विझच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी योजनांच्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. संकल्प ही साहस, संकल्प ही सेना, संकल्प ही ज्योती, संकल्प सवेरा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र भक्कम आणि चारही दिशांनी प्रगतीच्या मार्गावर आहे. गाठत आहे विकासाची उंच शिखरे. सत्ता येते आणि जाते, समाज आणि देश तेथेच राहतो. हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है. लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके. महाराष्ट्र तेज गति से विकास करे. श्रोते हो, 18 जानेवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना देखील संबोधित केले. विकसित भारत संकल्प यात्रा के 2 महीने पूरे हो चुके हैं. इस यात्रा में चलने वाला विकास रथ विश्वास रथ है और अब उसको लोग गारंटी वाला रथ कह रहे हैं. ये विश्वास है कि कोई भी वंचित नहीं रहेगा, कोई भी योजनाओं के लाभ से नहीं छूटेगा. इसलिए जिन गांवों में मोदी की गारंटी वाली गाड़ी अभी नहीं पहुंची है, वहां अब इसका बेसब्री से इंतजार हो रहा है. और इसलिए पहले ये यात्रा 26 जनवरी तक हमने भी सोचा था, लेकिन इतना समर्थन मिला है, इतनी मांग बढ़ी है. गांव गांव से लोग कह रहे हैं कि मोदी की गारंटी वाली गाड़ी हमारे यहाँ आनी चाहिए. तो जब जब मुझे पता चल रहा है तो मैंने सरकार के हमारे अफसरों से कहा है कि अब भाई 26 जनवरी तक नहीं, थोड़ा आगे बढ़ाओ. लोगों को जरूरत है, लोगों की मांग है, तो इसको जरा हमें पूरा करना होगा. और इसलिए शायद थोड़े दिन के बाद तय हो जाएगा. ये मोदी की गारंटी वाली गाड़ी शायद फरवरी महीने में भी चलाएंगे. साथियों, जब 15 नवंबर को भगवान बिरसा मुंडा के आशीर्वाद से हमने ये यात्रा शुरू की थी, तो इसकी इतनी सफलता की कल्पना नहीं की थी. बीते दिनों में मुझे कई बार इस यात्रा से जुड़ने का अवसर मिला. अनेकों लाभार्थियों से मेरी खुद बातचीत हुई. सिर्फ 2 महीने में विकसित भारत संकल्प यात्रा एक जन आंदोलन में बदल गई है. जहां भी मोदी की गारंटी वाली गाड़ी पहुंच रही है, लोग बहुत अपनेपन के साथ स्वागत कर रहे हैं. विकसित भारत का संकल्प यात्रा से अब तक 15 करोड़ लोग जुड़ चुके हैं. और हमारे मनसुख भाई ने, हमारे आरोग्य मंत्री ने बहुत सारे आंकड़े आपको बताए हैं. देश की लगभग 70-80% पंचायतों तक यात्रा पहुंच चुकी है. साथियों, विकसित भारत संकल्प यात्रा का सबसे प्रमुख ध्येय ऐसे लोगों तक पहुंचना था जो किसी ना किसी वजह से अब तक सरकार की योजनाओं से वंचित रहे. और मोदी ऐसे लोगों को पूछता है जिनको किसी ने नहीं पूछा. आज कोई अध्ययन करे तो पाएगा कि विकसित भारत संकल्प यात्रा जैसा अभियान
लास्ट माइल डिलीवरी का सबसे बेहतरीन माध्यम है। इस यात्रा के दौरान 4 करोड़ से ज्यादा लोगों का हेल्थ चेकअप हुआ है। इस यात्रा के दौरान 2.5 करोड़ लोगों की टीबी की जांच हुई है। जनजातीय क्षेत्रों में 50 लाख से ज्यादा लोगों की सिकल सेल एनीमिया के लिए स्क्रीनिंग हुई है। विकसित भारत संकल्प यात्रा में सैचुरेशन की अप्रोच ने सरकार को कितने ही वंचितों के दरवाजे तक पहुंचा दिया। इस यात्रा के दौरान 50 लाख से ज्यादा आयुष्मान कार्ड दिए गए हैं। 50 लाख से ज्यादा लोगों ने बीमा योजना के लिए आवेदन किया। 33 लाख से ज्यादा नए लाभार्थी पीएम किसान योजना से जुड़ गए। 25 लाख से ज्यादा नए लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड से जोड़े गए। 22 लाख से ज्यादा नए लाभार्थियों ने मुफ्त गैस कनेक्शन के लिए अप्लाई किया। 10 लाख से ज्यादा लोगों ने पीएम स्वनिधि का लाभ उठाने के लिए आवेदन किया। और साथियों, करोड़ों लाखों की संख्या में किसी के लिए महज आंकड़े हो सकते हैं, लेकिन मेरे लिए ये हर संख्या सिर्फ आंकड़ा नहीं है। मेरे लिए ये एक जीवन है। मेरा वो भारतीय भाई या बहन है, मेरा परिवारजन है जो अब तक योजना के लाभ से वंचित। और इसलिए हमारा प्रयास है कि हर क्षेत्र में हम सैचुरेशन की ओर बढ़े। हमारा प्रयास है कि हर किसी को पोषण, स्वास्थ्य और इलाज की गारंटी मिले। ऐकूया ठाणे जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांचं मनोगत. मी सागर रमेश कोट. आज आमच्या गावात शहाड कोलीवाड्यामध्ये विकसित भारत कॅम्प लागलेला आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यापैकी मी आबा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मी भारत सरकार, राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आभारी आहे. असेच कॅम्प आमच्या गावात पुन्हा पुन्हा यावे ही आमची मनापासून इच्छा आहे. माझं नाव स्नेहा सूरज उज्जैन आहे. मी संकल्प विकसित भारत या कॅम्पमध्ये आली आहे. मी वडवली अप्रभाग क्षेत्रात आली आहे. मी माझा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी भारत सरकारने खूप साऱ्या योजना इथे राबवल्या आहेत, ज्यात मी सुद्धा आधार कार्ड योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या. माझं नाव नंदकुमार भाऊसाहेब देशमुख. मी भोईर कॉलनी, बेतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे इथे राहतो. मी आज इथं कंडेल कॉलनीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कॅम्प आयोजित केला होता. तिथं आलो होतो. त्या कॅम्पमध्ये आधार कार्ड अपडेट करणे, स्वनिधी योजना, आरोग्य विभागाचे स्कीम, आयुष्यमान कार्ड, उज्ज्वल गॅस योजना इत्यादींचा लाभ मिळत आहे. माझं नाव वर्षा नरेश कोणकर. आमच्या दाक्तशाड गावामध्ये मोदी सरकारची एक योजना आलेली आहे, विकसित भारत योजना. गावातले आमच्या आजूबाजूची लोक वगैरे इतर लोकांना फोनवर कळवून सगळ्यांना जमा करून आम्ही विकसित भारत योजनेच्या मोदी सरकारच्या माध्यमातून जी योजना आली त्याचा आभा कार्डचा लाभ घेतला आणि म्हणून मोदी सरकार आणि यांचा आम्ही आभारी आहोत. माझं नाव राजेश बापूराव भालेराव. तर मी इथे बेतुरगापाडा इथे खंडोबा कॉलनीमध्ये एक कॅम्प आयोजित केला होता. तिथे मी भेट दिली. तर तिथे मी आयुष्यमान कार्ड याचा लाभ घेतलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो. श्रोते हो, तर चला संकल्प करूया भारताला 2047 पर्यंत एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा, गुलामगिरीची मानसिकतेला मुळापासून उपटून टाकण्याचा, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा, भारताची एकता बळकट करण्याचा, देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्याचे पालन करण्याचा. आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात ध्यास नव्या भारताच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.